शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजचा व्हिडिओ हा प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे संरक्षण शेती याविषयी आहे. राहुल गुप्ता हे 2019 पासून संरक्षित शेती करत आहेत. तर जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती. राहुल गुप्ता यांनी परदेशातून MBA फायनान्स शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी जवळपास 4 वर्ष MNC कंपनीत नोकरी केली. नोकरी करत असतानाच आपला स्वतःचा वैयक्तिक काहीतरी व्यवसाय असावा असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि यामधूनच आत्मनिर्भर होण्याच्या हेतूनं ते शेतीकडे वळाले. 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदा 1000 स्क्वेअर मीटर क्षेत्रावर संरक्षित शेती सुरू केली. हळूहळू वाढवत त्यांनी 1500 स्क्वेअर मीटर क्षेत्रावर वाढवली. संरक्षित शेतीकडे वळण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आसाममधील ऊन, पाऊस, अतिवृष्टी यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं. त्यामुळे ही संरक्षित शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संरक्षित शेतीमुळे पिकं कोणत्याही प्रतिकूल हवामानात सुरक्षित राहतात आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचं होणारं नुकसान यापासून बचाव होतो. सुरुवातीच्या काळामध्ये काही प्रात्यक्षिकं करताना त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानालाही तोंड द्यावं लागलं. परंतु ते म्हणतात की फक्त वाचून शिकण्यापेक्षा प्रत्यक्षात शेतीत केलेल्या कामानं ज्ञान प्राप्त होतं आणि यामधून माणूस जास्त प्रमाणात शिकत असतो. संरक्षित शेतीमध्ये तोटे होण्याची महत्त्वाची कारणं म्हणजे तांत्रिक माहितीचा अभाव. ही शेती करत असताना या शेतीसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती तितकीच आवश्यक असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण घेतलेल्या पिकामधील बियांची गुणवत्ता माहीत असणं गरजेचं असतं. उत्तम बियाणं निवडलं की यामधून चांगल्या प्रमाणावर उत्पादन हे शेतकऱ्याला मिळतं. त्याचबरोबर योग्य कृषीशास्त्र, कृषी सहाय्याचं मार्गदर्शन गरजेचं असतं. राहुल गुप्ता हे स्वतः शिकण्याबरोबर इतर शेतकऱ्यांनाही संरक्षित शेतीबद्दल मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत आहे. ते म्हणतात की या क्षेत्रात चांगल्या आणि मौल्यवान माहितीचा अभाव आहे, जो ते भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. संरक्षित शेतीमुळे आधुनिक पद्धतीनं शेती करणाऱ्या शेतकऱ्याला तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं शेती करता येईल. त्यामुळे पारंपरिक शेतीत अडकून न राहता नवीन तंत्रज्ञानाच्या युगातील शेती शेतकरी करेल आणि यामधून भरघोस उत्पन्न घेईल असा त्यांना विश्वास आहे. तर शेतकरी बंधूंनो, राहुल गुप्ता यांची संरक्षित शेती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.